नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण एका अशा थक्क करणाऱ्या प्रवासाबद्दल बोलणार आहोत जो एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतला एक मोठा महानायक ज्यांना आपण सगळे प्रेमाने थलपती म्हणतो म्हणजे सुपरस्टार विजय यांचा रुपेरी पडद्यावरून थेट तमिळनाडूच्या मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास आज आपण समजून घेणार आहोत. सिनेमात अन्यायाविरुद्ध लढणारा हा हिरो प्रत्यक्ष खऱ्या आयुष्यात जनतेच्या हक्कांसाठी राजकारणात कसा उतरला आणि कसा यशस्वी झाला ते आता आपण सविस्तर पाहूया. तर आज आपण हा संपूर्ण प्रवास 5 मुख्य टप्प्यांत समजून घेणार आहोत. पहिला टप्पा दक्षिणेचा सुपरस्टार, दुसरा सिनेमा ते समाजकार्य, तिसरा राजकीय आखाड्यात प्रवेश, चौथा निवडणूक प्रचार आणि शेवटी 5वा टप्पा मुख्यमंत्रीपद. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, दक्षिणेचा सुपरस्टार. आता मास्टर, लिओ किंवा गिल्ली अशी नावं घेतली की तुमच्या डोळ्यांसमोर काय येतं? ही केवळ सिनेमांची नावं नाहीत बरं का, हे तमिळ चित्रपटसृष्टीतले प्रचंड मोठे ब्लॉकबस्टर हिट्स आहेत. याच ऐतिहासिक यशाने विजय यांना दक्षिण भारतातल्या सर्वात लोकप्रिय सुपरस्टार्सच्या यादीत अगदी वरच्या स्थानावर नेऊन बसवलं. आणि विशेष म्हणजे त्यांची ही जादू फक्त कॅमेऱ्यापुरती मर्यादित नव्हती. कॅमेऱ्यामागेही लोकांमध्ये वावरण्याची त्यांची एक वेगळीच स्टाईल होती. अत्यंत साधी, नम्र पण तितकीच आकर्षक अभिवादन करण्याची शैली. या छोट्या छोट्या गोष्टींमुळे चाहत्यांसोबत त्यांचे एक खूप घट्ट आणि भावनिक नातं जोडलं गेलं. इथूनच खऱ्या अर्थाने सुरुवात होते ती आपल्या दुसऱ्या टप्प्याची, सिनेमा ते समाजकार्य. बघा, पूरस्थितीमधलं मदत कार्य असो, कोरोनाच्या महाभयंकर संकटात दिलेला आधार असो किंवा गरिबांना दिलेल्या मदतीचा हात असो, यांचे जे फॅन क्लब्स होते ते फक्त थिएटरबाहेर गर्दी करण्यापुरते थांबले नाहीत. त्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि एकत्र येऊन सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी एक खूप मोठं जाळं उभं केलं. या सगळ्याचा परिणाम काय झाला माहितीये? लोकांच्या मनात एक नुसतं हिरो न राहता आदराची आणि विश्वासाची एक पक्की जागा तयार झाली. सामान्य जनता त्यांच्याकडे आशेने पाहू लागली आणि खरं तर इथूनच त्यांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी आवश्यक असणारी एक भक्कम पायाभरणी झाली. आणि मग आला तो बहुचर्चित तिसरा टप्पा, राजकीय आखाड्यात प्रवेश. हा क्षण खरंच अत्यंत ऐतिहासिक होता. स्वतःच्या नव्या राजकीय पक्षाचा झेंडा अधिकृतपणे फडकवताना पाहणं, एका सुपरस्टारचं एका गंभीर राजकीय नेत्यात झालेले हे रूपांतर आता लोकांसाठी अगदी समोर आणि स्पष्ट होतं. राजकारणात उतरताना त्यांनी नेमके कोणते मुद्दे उचलले? तर अगदी तळागाळाला भेटणारे. तरुणांचं सक्षमीकरण, बेरोजगारीचं मोठं आव्हान, शिक्षणातल्या सुधारणा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भ्रष्टाचार निर्मूलन. हे मुद्दे इतके थेट आणि आक्रमक होते की तरुण वर्ग आपोआपच त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर खेचला गेला. यानंतर सुरू होतो तो अत्यंत रंजक असा चौथा टप्पा, निवडणूक प्रचार. आता त्यांच्या प्रचाराची पद्धत बघा. थेट गावागावांत जाऊन लोकांशी संवाद. त्यांची ती अगदी साधी, लोकांच्या रोजच्या वापरातली भाषा, पण बोलण्याची शैली मात्र एकदम आक्रमक आणि थेट भिडणारी. याचा परिणाम असा झाला की महिला आणि तरुणांची त्यांच्या सभांना अक्षरशः झुंबड ओढत होती आणि सोशल मीडियावर तर हे व्हिडिओज तुफान व्हायरल होत होते. अर्थात या सगळ्यामुळे राजकीय वातावरण प्रचंड तापलं होतं. एका बाजूला विरोधक होते जे त्यांच्या राजकीय क्षमतेवर शंका घेत त्यांना हा तर फक्त एक अभिनेता आहे असं म्हणत होते, पण दुसऱ्या बाजूला त्यांचे कट्टर समर्थक होते जे अगदी ठामपणे त्यांना भविष्यातील मुख्यमंत्री मानत होते आणि तशा घोषणा देत होते. या दोन परस्पर विरोधी वातावरणात ही निवडणूक खऱ्या अर्थाने अटीतटीची झाली. आणि शेवटी आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर, मुख्यमंत्रीपद. निकालाच्या दिवशी चित्र अगदी स्पष्ट झालं. प्रचंड बहुमताने थलपती विजय यांच्या पक्षाने तमिळनाडूच्या सत्तेवर थेट शिक्कामोर्तब केलं. एका अभिनेत्याने थेट राज्याचं सर्वोच्च पद मिळवण्याची ही थक्क करणारी बातमी संपूर्ण देशभरात वाऱ्यासारखी पसरली. आता हे चित्रच सगळं काही सांगून जातं. एका बाजूला सर्वांचा लाडका सुपरस्टार आणि दुसऱ्या बाजूला तमिळनाडू सरकारचं चिन्ह असलेल्या व्यासपीठावरून थेट राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे जोसेफ विजय. रुपेरी पडद्यावरून सुरू झालेला हा प्रवास प्रत्यक्ष राज्याचं नेतृत्व करण्यापर्यंत कसा पोचला याचा हा जिवंत पुरावा आहे. तर आता विचार करा, रुपेरी पडद्यावरून थेट मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीपर्यंतचा हा जो अभूतपूर्व प्रवास आहे तो आपल्या प्रादेशिक राजकारणाचं आणि प्रशासनाचं भविष्य कसं बदलणार आहे. एका सामान्य चाहत्यांच्या भक्कम पाठिंब्यावर उभं राहिलेलं हे राजकारण आता राज्याला कोणती नवी दिशा देईल हा प्रश्न नक्कीच संपूर्ण राजकीय वर्तुळाला विचार करायला लावणारा आहे. आणि यावर आपणही नक्की विचार करा.